आता पोलीस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतोय, साले किसमे अटकवा मला भारतीय संविधानात न्याय मागण्याचा अधिकार दिला, ते मागण्यासाठी मी बसलो इथे. अमित ठाकरे सुद्धा तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काल माहितीचं द्यायला पाहिजे होतं. येत असतील तर ते त्यांचा प्रश्न आहे, तो मी काय बोलणार. सरकारमध्ये तुम्ही न्याय मागण्यासाठी पायऱ्यावर बसताय, आंदोलन करताय. अरे बाबा, न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका, पण मी लोकशाही मधला जगणारा घटक आहे. एका मुलीचा बाप आहे, जी मुलगी रोज सकाळी 5 वाजता उठून तिच्या शाळेला जाते. ती आज शाळेत का गेली नाही? कारण तिच्या अवतीभोवती जे दहशतीचं वातावरण आहे, हे वातावरण का तयार झालं? कारण पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये. म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का? एवढे आरोपी मोकाट कसे? बरं, आरोपीचा पत्ता आम्ही देतोय ना. तो आरोपी हरामखोर त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून, त्याच्या घरातून, त्याच्या पत्रकार परिषद घेतो. अमोल मिटकरीला महाराष्ट्रात राहू देणार नाही, पुण्यात पाय ठेवू देणार नाही, जीवानं मारून टाकू. साल्यानं तुमच्या बापाची राजवड आहे का? इथं संविधानाचं राज्य चालतं, यांच्या बापाचं राज्य नाही चालत. मी तुम्हाला आजही सांगतो, एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात, एक तर हे जिवंत राहतील. होऊनच जाऊ दे, हे सगळं जबाबदारी या पोलिसांनी घ्यावी. जय मालुकरच्या कुटुंबियांना भेटणार आहात तुम्ही? मी माणुसकी म्हणून माझा धर्म आहे तो. आणि तो मुलगा गेला, तुम्ही पूर्ण CCTV फुटेज बघा. त्या मुलांनी बिचाऱ्यांनी कुठेही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही. याला चिथावणी दिली या कर्णबाळ्यानं की तुला चालावं लागेल. तो मागं उभा होता. त्यांच्या मृत्यूचं मला राजकारण करायचं नाही. माझ्या कुटुंबाप्रती, त्यांच्या कुटुंबाप्रती मी श्रद्धांजली वाहिलेली आहे. पण एक होमिओपॅथीच्या फायनल इयरचा विद्यार्थी अशा प्रकारे जातो, याचे तुम्ही साल्यानं राजकारण करता. सामान्य कार्यकर्ता गेला ना, माणूस म्हणून मी नक्कीच जाणार आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा भेटणार. ते माझं कर्तव्य आहे. कोण्या पक्षाचं हे महत्त्वाचं नाही. एक कार्यकर्ता मेलाय, ज्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूकतून तुम्ही हल्ला करायला लावला. तुम्ही अख्खं CCTV बघा. कुंडी ज्याने फेकली तो कुठला गालट आज सकाळी पकडला पोलिसांनी. तो कालपर्यंत त्या RJ हॉटेलला होता. ज्यांनी काय असे, मग पोलीस अपयशी आहे ना. जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलीस, त्यांना माहीत आहे की या 2 आरोपीचा MCR झाला. MCR त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी घेतला. थातूरमातूर पोलीस कारवाई केली, त्याला कोर्टासमोर हजर केलं. आणि मग पोलीस काय म्हणतात, साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यारं असते आणि तुमच्या छातीत त्यांनी चाकू बिकू मारले असते, तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं, तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता. हे पोलीस सांगतात. पोलिसांकडे सोयीचे उत्तर तयार आहेत. माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचं आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णबाळ्याला पाठबळ कोणाचं आहे? मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा? आज कुछ भी हो जाए, मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो. तसंही माझं वय 40 वर्ष झालंय. माझी मुलगी सक्षम झालेली आहे 8वी 10वीत. एक तो मैं मरूंगा या तो इन सालों को लेके डूब के मरूंगा. तुम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, परंतु सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे. सोडा हो तिकडं. सरकार माझं आहे, मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना. सरकार माझं आहे, सरकार माझं आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मग सरकारमधल्या 2 प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत? उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला. आता काही मिनिटापूर्वी अंबादास दानवेंचा फोन SP-ना आला. का सिरियस नाही अकोला पोलीस? हे जाऊ द्या, अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये. खदानमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला, दयंडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला, आरोपींचे संशयास्पद मृत्यू. प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय का कोणी? हे सगळं काढलं ना, बात निकली तो दूर तक जाएंगी. माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं. हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते, एक बाप म्हणून मला प्रश्न विचारा. हे जाऊ द्या, महायुती, महासत्ता, सत्तेतला आमदार, चुल्यात गेलं राजकारण. एखाद्याच्या जीवावर जर कोणी उठला असेल, मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे. मी जर मेलो तर यांना काय भेटणार? एक पोरगा मेला, हे सालेंना यांना संवेदना नाहीत कोणत्या. मी जर मेलो तर ह्या पोरीचं काय, हिचा काय दोष आहे सांगा ना. कालची तुम्हाला आणखी घटना सांगतो की ज्या गाडीवर या हरामखोरांनी हल्ला केला, 5 मिनिटापूर्वी RDG जे पब्लिक स्कूल आहे तिथं माझा 3 वर्षाचा मुलगा, माझ्या ड्रायव्हरनी त्याला त्या गाडीतच सोडलं होतं. तो तिथून बाहेर निघाला आणि थोड्या वेळानंतर रेस्ट हाऊसला गाडी आली. विचार करा, या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर 3 वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना. मग तुम्हाला 3 वर्षाचं लहान बाळ, एक 6-7 7वी शिकणारी मुलगी, याच्या बापाला मारून जर तुम्ही आसुरी आनंद घेत असाल हरामखोरांनो, तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको राजकारण. महायुती बी हे ते सगळं बाजूला ठेवा. पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलोय. ते जेवढे नंगाट आहेत त्यापेक्षा जास्त नंगाट अमोल मिटकरी आहे, फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशावर. बाप म्हणून हतबल झाल्यासारखं वाटतं. हातबल नाही, मी हातबल नाही आहे. हातबल असतो तर पुरीला घेऊन आलो नसतो, सांगितलं असतं 10 शाळेत मी पाहून गेल. हातबल होणाऱ्या बापापैकी नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे. हातबल होणं नाही शिकवलं. अण्णाभाऊ साठेनं दुबळं जिनं सोडून स्वाभिमानाचं जिनं जगवणं शिकवलं. त्या अण्णाभाऊचा फोटो घेऊन बसलोय, त्यातला मी माणूस आहे, त्यातला कार्यकर्ता आहे. हातबल नाही. हातबल असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलावलं असतं, साहेब मला पोलीस सहकार्य करत नाही, तुम्ही पोलिसांना सांगा. पोलीस काय झोपलेत का? आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये.